विराजित कंठी कौस्तुभानी विराजित पाहिण श्रीमुख बाडीने पाहिण श्रीमुख बाडीने तुळसी हार गळा कासे पितांबर कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा जय राम कृष्ण 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 जय राम 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 कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम संताचे पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीते सकळ देणे हा गोपाळ कृपा करी देणे हा गोपाळ कृपा करे देणे हा गोपाळ कृपा करे भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील खडी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील खडी त्यांची आने जोडे सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन तुका म्हणे शेष घेईन आवडी वचना मोडी बोली देते तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी देणे हा गोपाळ कृपा करी जय गोपाळ कुमारी जय जय ढोबार घुमाए गोपाळ कुमारी 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 गोपाळ कुमारी पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा सर्व भावे हरा सर्व भावे दास सर्व भावे दास सर्व भावे भावे दास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो कांता सर्व भावे दास झालो कांता देती माझे हित करीती सकळ देती माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ गोपाळ जेने हा गोपाळ
रे हे जनहा जनहा गोपाल जनहा गोपाल जनहा जनहा गोपाल कृपा करी जनहा गोपाल कृपा करी तेथे माझ हित करीती सकळ तेथे माझ हित करीती आला रे 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 संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जणे हा गोपाळ कृपा करे. भागलिया मज वाहतील कडी त्यांचे, आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष घेईना आवडी, किंवा तुका म्हणे शेष शेविना आवडी. वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम. दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, कृपा जाणे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे, या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चित्रुणाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे, सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होती, श्रोते जमदया माहे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चार जनतया माहे दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते, लोका टाळे मृदंग, श्रोते देखा दया माहे दंडवत. ऐसे न मन करुणी सकळा हरिकथा बोली, बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवे. सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 कुंडलिक वरदा भगवान की महादेव हनुमान
संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. येची यावद्भूत लावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. परमार्थ. कोणी माणूस या शब्दाचा सहज प्रयोग करतो परमार्थ, आणि त्याची ती धारणाही आहे. चंदन लावलेलं, माळ घातलेलं, पताक घेतलेलं, पंढरी आळंदीची वारी करणार म्हणजे मग पारमार्थिक आहे. पण परमार्थ शब्दाची एवढी संकुचित व्याख्या नाही. परमार्थ शब्दाचा यथार्थ अर्थ आहे श्रेष्ठ धन. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ करणे. श्रेष्ठ धन, आम्ही ज्याला धन समजतो ते श्रेष्ठ धन नाही. आपल्या लक्षात येईल, ज्याचा शेवटी काही उपयोग नाही. कितीही मिळवायचा प्रयत्न केला तरी शेवटच्या वेळेला त्याचा काढे इतका उपयोग नाही. मग श्रेष्ठ धन कशाला म्हणतात? त्याची व्याख्या आहे, ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, जे धन खर्च केलं तरी कमी होत नाही, जे धन मेलो तरी आमची संगत सोडत नाही, त्याला म्हणतात श्रेष्ठ धन. संपदा तयाची नसरे कल्पां, संपदा तयाची नसरे कल्पां, संपदा तयाची नसरे कल्पां, संपदा तयाची नसरे कल्पां. जोडविला भक्ती देव लाभ, जोडविला भक्ती देव लाभ, देव लाभ. जोडले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. बस परमार्थ करने है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं. मातु पितु हिना, ज्याला मायबाप नाही असं अजन्मातत्व भगवान शंकर. अजन्मातत्व मग भगवान शंकराला विश्वास म्हटलेला आहे, तर पार्वती आईला श्रद्धा. मग पार्वती श्रद्धा आहे, भगवान शंकर विश्वास आहे. विश्वास अजन्म आहे, जन्म श्रद्धेचा आहे. विश्वास प्रत्येक ठिकाणी, प्रपंचातही विश्वास, परमार्थातही विश्वास. विश्वासाशिवाय प्रपंचही होत नाही, विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही. ही ज्याला शास्त्र श्रवणावरून कळून चुकलेलं आहे की परमार्थात सुद्धा विश्वासाची गरज आहे. आणि मग आता विश्वास कोणावर ठेवावा हे आपणाला यथार्थ मार्गदर्शन कोण करेल, अशा संभ्रमात असणाऱ्या साधकाच्या काणी त्या काळचे संत तुकोबारायाची कीर्ती आली का. वाऱ्या हाती माप चाले सज्जना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि मग परमार्थात विश्वासाची गरज आहे, पण विश्वास कुणावर ठेवावा असा संभ्रम ज्याला पडला तो तुकोबारायाकडे देहू गावात आला. विचारलं का हो इथे संत तुकाराम महाराज. हां पुढे जा. पुढे तिथपर्यंत आल्यावर तुकोबारायाच्या चरणी माथा विनम्र केला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत जेव्हा घातला, कुठला बाबा, खूप लांबचा आहे महाराज. कशा करता आला. प्रपंच असो की परमार्थ विश्वासाशिवाय होऊ शकत नाही, तेव्हा मला परमार्थ करायचा आहे, पण विश्वास नेमका ठेवायचा कोणावर हे तुमच्यासारख्या संतांना विचारावं असं वाटलं, म्हणून तुमच्याकडे आलो. जा तुला वाटेल त्याच्यावर विश्वास ठेव. याला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे बाबा वाटत नाही. म्हणले महाराज मला जरी विश्वास कोणावर ठेवावा असं तुम्ही सांगत नसला तरी तुम्ही सुद्धा पारमार्थिकच आहात ना. हां मग तुमचा तरी विश्वास कुठे ना कुठे असेल ना. हां मग तुमचा कुठे एवढं सांगा तरी आमचं काम भागलं हे विचारल्यावर उत्तर देतात. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, पायी हा माझा विश्वास.
सर्वे भावे दास झालो त्यांचा सर्वे भावे दास झालो त्यांचा देखी माझ हित करीती सकळ देखी माझ हित करीती सकळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्याचे माझे हित करीती सकळ त्याचे माझे हित करीती सकळ जरी सांगत नसला पण तुम्ही पारमार्थिकच आहात ना. हो, मग तुमचा विश्वास कुठे आहे एवढं सांगा तरी आमचं काम भागेल. हे विचारल्यावर तुकोबाराय उत्तर द्या, माझा संताची पायी हा माझा विश्वास संतावर आहे बाबा. जा तरी त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसे ना. अरे सांगितलं ना तुला, माझा विश्वास संतावर आहे. महाराज आम्हाला एक शंका आहे का, तुम्हीही संत आणि तुमचा विश्वासही संतावर, मग त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर, हे काय पेपर आणणारी गोष्ट आहे? तसं तुम्ही संत आहे आणि तुमचा विश्वासही संतावर, हे काही नवल आहे? म्हणजे चांगला चिकित्सक दिसतो तू, पण लक्षात येऊ बरोबर आहे तुझं. संताचा विश्वास संतावर नवल नाही, मग देवाचा विश्वास संतावर हे विशेष नाही, मग समाजाचा विश्वास संतावर हे वैशिष्ट्य नाही, मग राक्षसांचा विश्वास संतावर आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग त्याची उत्सुकता सिगीला पोहोचली. काय राक्षसांचा विश्वास संता? हो, राक्षसांचा विश्वास संतावर. याला आधार जेव्हा स्वप्न पडलं मंदोदरीला, बरं का नाना, स्वप्न पडलं मंदोदरी बोल रावणा प्रती बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी माझ्या स्वप्न देखिले मी मध्ये रात्री वानर मिळाले तरी बोले रावणाप्रती एक स्वप्न देखले मध्ये राती नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला. मैंने बहुत बुरा सपना देखा है पतिदेव, और सपने तो आते रहते मंदोदरी. नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला. अहो स्वप्नामध्ये मी वानर बघितली, वानर. रावण हसला. बंदर आने दो अंदर, हम तो बंदर को खाते, हम लोग डरते नहीं. और नुसती वानर नव्हती, मग दोघे धनुर्धर वीर वानर उतरुणे आले पैल सागर. एका परीच एकांग वीर बडीवार बोलती नैनो त्यांचा बळी आला लंके भोवती वेढा दिधला. स्वप्नात अजून काय झालं? अजून लंके भोवती रुधिराचा पुर रणी पडला कुंभकर्णवीर. जो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमास. 6 महिने झोप घेणारा बलवान बंधू तुमचा कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात बघितला. एवढंच नाही, सत्य तुझी छदिली दस शिरे राम याने रंग धरे लंका जाळूनी केली जोहारे. बरं ठीक आहे, ठीक आहे, तुझा काय विचार आहे? ऐकायला माझं सांग तर. वानरासे करावया सळ राक्षसा माझी नाही बळ. कपी मारिती राक्षस दळ संग्रामी प्रबळ भिडोणी. भावार्थ रामायण. वानरासोबत युद्ध करण्याची क्षमता तुम्हा राक्षसात नाही, उलट वानर राक्षसांना मारतील. हो ते झालं, पण मी काय करायला पाहिजे? ऐकायला माझं सांग तर. रिघाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण. तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल.
रामचंद्राला शरण जा, पतिदेव कल्याण होईल तुमचं. मग खवड्या रावण, निदडा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आसरा इथं, त्यासी मी वंदी लंकानाथ, तरी जगात जगण्य. रावणाच्या बळावर उड्या मारणारा तो, वानरांच्या बळावर उड्या मारणारा तो श्रीराम, आणि त्याला जर मी शरण गेलो तर काय म्हणतील लोक? निदडा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आसरा इथं, त्यासी मी वंदे लंकानाथ, तरी जगात जगण्य. मी मेलो तरी त्याच्या पाया पडणार नाही. आणि मग मंदोदरीला एकांतात नेलं रावणानं, एकांतात. आणि मंदोदरीला गुह्य गुप्त गोष्टी सांगू लागले. मंदोदरे, तू सांगते शरण जा, मी सांगू? श्रीरामचंद्राच्या पुढे सामर्थ्याला मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. मग शरण का जात नाही? तेच कारण सांगतो. मंदोदरे, तू सांगतेस असं नाही, सगळे सांगतास. ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसाची सांगे विभीषण, ऐशीची सांगती बहुसाल जन, रिगा शरण तुई मनसी. परिमी का नायके आपण ही अर्थीचे कारण. सगळे म्हणतात शरण जा. विभीषण म्हणतो दादा शरण जा, कुंभकर्ण म्हणतोय दादा शरण जा, अति कायकंपन दुर्मुख दुर्वचन माठे मोठमोठे मंत्री सांगतात सरकार शरण जा. माझा मुलगा इंद्रजित म्हणतोय बाबा शरण जा. तू माझी अर्धांगिनी, तू सुद्धा सांगतेस शरण जा. तरी मी का शरण जात नाही ते कारण सांगायला तुला एकांतात आणलं. मंदोदरे, तरी मी का नायके आपण अर्थीचे कारण. एकदा अरण्यातून जात असताना मला नारद मुनी भेटले. मी नारदाच्या चरणावर माथा विनम्र केला आणि नारदाला विचारलं, नारदा, काय रावणा, मला रामाची प्राप्ती होईल का? जरूर होईल. काय करावं लागेल? बस दोनच उपाय आहे. मुख्य वैर का अनन्य भजन, पावावया श्रीरामचरण. मुख्य वैर का अनन्य भजन. रावणा, रामाच्या प्राप्तीसाठी एक तर तुला भजन करावं लागेल, नाही तर भांडण करावं लागेल. मी सांगितलं मंदोदरे की भजनाचं आमचं 3 पिढ्यापासून वाकडा आमचाच भाऊ विभीषण काकडा करतो, तो डोकं उठलं आमचं. पण भांडणात हात खंड आहे, पण ते 11:15च्या आत होईल असं सांगा. म्हणून नारदानं उपाय सांगितला. रावणा, लवकर भांडण निर्माण करायचं असेल तर मी सांगतो. मुख्य वैराचे कारण त्वा करा वेगा दारा हरण. त्याची पत्नी चोरून आण. पत्नी कोणाची? रामचंद्राची. आणि एक लक्षात ठेव रावणा, तुला एकट्याचं कल्याण करायचं का सगळ्या कुळाचं? सगळ्या कुळाचं. मग मी सांगतो ते लक्षात ठेव. राम बाणाच्या आघाती निमुनी देह पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको, तर तुझ्या कुळाचं कल्याण होईल. मंदोदरे, मी आपलपोट्या नाही, नाहीतर मी तिथे गेलो होतो पंचवटीला. भिक्षां देहि, साधूच्या वेशात. हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहे अला तेरा, भगवान तुझे जीता रखे सदा हो बोलबाला तेरा. तो दुधण्यात तुपतो दिन पे दिन भागिन हो, भूखे को रोटी दे माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. पंचवटीला रामाच्या बाणानं मेलो असतो तर माझं एकट्याचं कल्याण झालं असतं, पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. मंदोदरे, वाईट वाटून घेऊ नकोस. अतिकाय अकंपन दुर्मुख दुर्वचन, मोठमोठे माझे सल्लागार मंत्री आहे, त्यांच्यावर माझा विश्वास नाही. सत्पुरुष माझा विभीषणासारखा भाऊ, त्याच्यावर माझा विश्वास नाही. कुंभकर्णासारखा बलवान बंधू माझा, त्याच्यावर माझा विश्वास नाही. इंद्राला जिंकणारा इंद्रसारखा पुत्र माझा, त्याच्यावर माझा विश्वास नाही. तू अर्धांगिनी आहे माझी, पण तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. त्याच्या पुढे सांगतो मंदोदरे, ज्या रामाची प्राप्ती करायची मला, त्या श्रीरामावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग नारद वचनी विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. नारद वचनी विश्वास, माझा विश्वास नारदावर आहे, नारदावर. म्हणून तुकोबारा म्हणतात, अरे समाजाचा विश्वास संतावर नवल नाही, देवाचा विश्वास संतावर वैशिष्ट्य नाही, संताचा विश्वास संतावर हेही वैशिष्ट्य नाही, राक्षसाचा सुद्धा विश्वास संतावर. आणि म्हणून तुला सांगतो बाबा, विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचं एकच ठिकाण आहे जगात, ते म्हणजे संत, आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. संताचे पायी
हा माझा विश्वास संताचे पायी. नुसता विश्वासच नाही, मग सर्व भावी दास दास सर्व भावी दास सर्व भावी दास सर्व भावी दास संताची पायी हा माझा विश्वास. संताचे पाय हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताचे पाय हा माझा विश्वास. सर्व भावे दास झाला त्यांचा. सर्व भावे दास सर्व भावे दास सर्व भावेदास झालो त्यांचा. केवळ विश्वासच आहे असं नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. कायेन वाचेन मनान. कायिक वाचिक मानसिक तिन्ही प्रकारे कायन दास, वाचन दास, मनान दास, सर्व भावे दास झालो त्यांचा. काही कायन दास असतात तर वाचन नसतात, काही वाचन असतात तर कायन नसतात, काही कायन वाचन असतात तर मनान नसतात. काही माणसं देवाकडे जातात की नाही, नवीन जोडा घेतला आणि तो जोडा घालून तिथे लिहिलेलं असतं पादत्राणे इथे काढा. मग त्या ठिकाणी 500 रुपयाचा जोडा काढतो, मंदिरात दर्शनाला जातो. पण मंदिरात दर्शन करत असताना अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. ते म्हणतोय पांडुरंगा, माझं तोंड तुझ्याकडे आहे पण तुझं माझ्या जोड्याकडे आहे. दर्शन होईपर्यंत तेवढं जोड्यावर लक्ष ठेवा. म्हणजे कायन वाचन तिथं आहे आणि मनानं जोड्याजवळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व भावे काया वाचा म्हणे, सर्व भावे दास झालो त्यांचा. अहो पण तुकोबार आहे, व्यासोच्चिष्ट जगत रे नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे. असे व्यास महर्षी सांगतात. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकाः. दरिद्री, व्याधिग्रस्त, प्रवासी, मूर्ख आणि सेवक हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा आहे. दरिद्री, नाही दरिद्र सम दुःख जग माही. संत मिलन सम सुख जग नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माही. दारिद्र्यासारखं दुःख नाही आणि संत भेटण्यासारखं सुख नाही. नाही दरिद्र सम दुःख जग माही. दरिद्री, जिवंत असून मेल्यात जमा. व्याधितो, व्याधिग्रस्त, जिवंत असून मेल्यात जमा. ज्याला असह्य व्याधी जडलेली आहे, बस जिवंत असून मेल्यात जमा. मूर्खो, मूर्ख, जिवंत असून मेल्यात जमा. पण मूर्ख कसा ओळखायचा ही अडचण आहे. मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं. मग मूर्खाची 5 लक्षणं आहे. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचन तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादरः. ही मूर्खाची 5 लक्षणं. पंचचिन्हानी गर्व पहिलं लक्षण, दुर्वचन दुसरं लक्षण, क्रोधस्य तिसरं लक्षण, दृढवादस्य चौथं लक्षण आणि परवाक्येषु अनादरः, दुसऱ्याच्या बोलण्याचा अनादर करणे, अशी मूर्खाची 5 लक्षणं आहे. क्रोधस्य, विनाकारणचं रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे. रागावणं मूर्खाचं लक्षण नाही, विनाकारण रागावणं. तुम्हाला राग जर नसेल तर माणसं जगू देणार नाही. गरज आहे त्याची. मी असं विचारतो, आमच्या हिंदुस्थानमध्ये जर सगळे गोपीचंदनवाले असले तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? आमच्या जवानांच्या खांद्यावर बंदूक आहे म्हणून आमच्या कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांनी बंदूक ठेवली का चंदन मिटलंच समजा. दोन्हीची गरज आहे. म्हणून क्रोध हे मूर्खाचं लक्षण नाही. विनाकारणचा क्रोध हे मूर्खाचं लक्षण आहे. विनाकारणचा क्रोध. नाहीतर क्रोध जर नसेल, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर. अतिरेक नसावा. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला. म्हणून विनाकारणचं रागावणं मूर्खाचं लक्षण आहे. क्रोधस्य,
जर सापानं फणा उगारलाच नाही तर शेतकरी त्या धामणी नावाचा साप असतो ना त्याचं दावं करेल जर्सी गाईला. म्हणून फणा उगारलाच पाहिजे. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला. विनाकारणचा राग, क्रोधस्य, दृढवादस्य. पहिलं गर्व. तुम्ही पहा, साप आणि विंचू, साप आणि विंचू, नगभरच विष विंचवात असतं पण आकडा वर आहे. 1000 पट सापात जहर आहे, मान खाली आहे. म्हणता गर्व. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोण आहे. गर्व, नेहमी वाईट बोलणं, दुर्वचन, क्रोध, दृढवादस्य, विनाकारणचा वाद घालणं. 3 सुबुद्धीर कथा समुंदर को आगून लागे माचे था के कोथा. 3 शहाणे समुद्राच्या काठाला जातात आणि एकानं वाद सुरू केला. एवढा समुद्र उघड्यावर पडला जर पेटला तर तो म्हणला काय पेट्रोल आहे का डिझेल, पाणी आहे ना. हे मलाही कळतं रे पण समजा. अरे पण पेटल कसा, पाणी आहे. अरे समजा. कुठेही समजा चालतो का. एकादशीला शिवरात्र आली तर येईलच कशी, समजा. अरे येतच नाही ना, समजा. अरे कसं काय येईल. रविवारी मंगळवाराला तर येतच नाही, समजा. सोमवार काय रजेवर जाईल का. तसं एकादशीला शिवरात्र आली तर येतच नाही, समजा. आली तर येतच नाही, आली तर बरं त्या दिवशी फराळ काय करायचा. लोणकडी तुपात डालड्याचे भजे तळून काढायचे. डालड्याची भजी लोणकडी तुपात कसं काय होईल. होत नाही रे पण समजा. या नाही फिरवलं, समजा झालेच. मग ते त्या दिवशी खायचे ज्या दिवशी एकादशीला शिवरात्र येईल. म्हणजे ते येत नाही हे होत नाही, विनाकारांचा वाद. 3 सुबुद्धीर कथा समुद्र को आगून लागे माचे था के कोथा. जर समुद्र पेटला तर मासे जातील कुठं. दुसरा म्हणला मूर्खा, इतकं नाही कळत का. समुद्र पेटल्या पेटल्या सगळे मासे नारळाच्या झाडावर चढतील ना. तिसरा म्हणला दोघाला अक्कल नाही करे, झाडावर कसे काय चढतील मासे का, त्या गायी आहे का म्हशी. हे दोघापेक्षा वसतात. विनाकारणचा वाद याला म्हणतात मूर्खाचं लक्षण. विठ्ठल 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 परवाक्येषु अनादरः. दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे हे एक 5वं मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही पहा, भोजराजा आणि कालिदास इथे सुद्धा मूर्खाचं लक्षण सांगताना, किंवा गीतेचा 11वा श्लोक 2ऱ्या अध्यायाचा पहा. अशोचानर्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाष्य गतासूंची नानुशोचन्ति पंडिताः पंडिताः न अनुशोचन्ति. जो शोक करीत नाही पंडित, मग शोक करतात ते मूर्ख, बस पंडिताच्या विरुद्ध. तसं भोजराजा आणि कवी कालिदास, नवरत्न दरबारामध्ये कालिदास एक रत्न होतं. आणि एकदा कालिदासाला जिंकण्यासाठी एक पंडित आले, अतिशय विद्वान पंडित. पण कालिदास पालखी पाठवतात, भोई पालखीला एका भोयाच्या रूपात होता. कालिदास सीमेवर पंडित येऊन बसलेले आहे आणि त्या पंडिताला पालखीत बसवलं. भोयाच्या रूपात कालिदास आहे आणि पालखी आणत असताना भोयाच्या रूपातले कालिदास पालखीला हादरा देत होते. तेव्हा आतला पंडित विचारत होता, अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधती किम तव. अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधती किम तव. हा पालखीचा दांडा तुमच्या खांद्याला बोचतो का. धर्मपंडितांनी विचारलं भोळ्याला, भोई समजून, पण भोयाच्या रूपात कालिदास होता. स्कंदे बाधती किम तव. आता बाधती हे दोन्ही ठिकाणी चालतं, उभयपदी, आत्मने आणि परस्मय. परस्मय पदामध्ये त्याला वेलंटी लागते आणि आत्मने पदामध्ये मात्रा लागते. बाधते आणि बाधती अर्थ एकच आहे, पण तिथे त्याने ते परस्मयपदी वापरलं बाधती. तिथे आत्मनेपदी पाहिजे होतं बाधते. ही वेलांटी सहन झाली नाही कालिदासाला. अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधती किम तव. खालून भोयाच्या रूपातलं कालिदास म्हणतायत, न तथा बाधती दंडा यथा बाधती बाधते. हा दांडा नाही बांधला महाराज, जेवढा तुमचा बाधती शब्द बांधला तेवढा दांडा नाही बांधला. आणि मग पालखी थांबवायला लावली. त्यांनी विचार केला, ज्याच्या पालखीची भोई वेलांटी सहन करत नाही तो कालिदास कसा असेल. तिथून पंडित माघारी गेला. असे विद्वान कालिदास. एक दिवस भोजराजा, त्यांची राणी आणि तिची मैत्रीण दोघी बोलत असताना भोजराजा तिथे जातात. तेव्हा राणीनं भोजराजाला हाक मारली, कशी, या मूर्ख. आता एकांतात काही म्हटलं तरी सहन होईल माणसाला, पण दुसऱ्या महिलेच्या समोर जर पत्नीनं पतीला या मूर्ख म्हटलं तर त्याला नाही वाटणार का रोगोर पिऊन मेलेलं. बरं, भोजराजा विचार करतो, माझ्या राणीनं मला मूर्ख का म्हटलं दुसरीच्या समोर. बरं, मला माझ्या बायकोनं मूर्ख का म्हटलं हे कोणाला विचारावं तरी कसं. आपलंच पितळ उघडं पडतं.
म्हणून दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि सिंहासनावर बसलेले भोजराजान शेवटी दरबारात कालिदास येतात. त्यावेळेला भोजराजाने आवाज दिला, या मूर्ख. कालिदास गेटवर थांबले आणि थांबून प्रश्न विचारला, राजे खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतम न शोचामि कृतं न मन्ने द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणम भोज भवामि मूर्ख. उलट प्रश्न विचारला. मला मूर्ख म्हणता? मी खात खात चाललो नाही, चालता चालता खाल्लं नाही, विनाकारण हसलो नाही, विनाकारण कधी बडबड केली नाही, गेल्या गोष्टीचा शोक केला नाही, आणि दोघं बोलत असताना तिथं तिसरा कधी गेलो नाही, मग मला मूर्ख का म्हणता? म्हणले या आमचं काम भागलं. या मूर्खाची लक्षणं हे जिवंत असून 5 लोक मेल्यात जमा जिवंत पे मृत पंचव्यासन परिकीर्तना दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी. चौथा प्रवासी जिवंत असून मेल्यात जमा, घरी आला तर आपला. बरं का दादा? आणि नित्य सेवक हा, सेवक जिवंत असून मेल्यात जमा, असे 5 लोक जर जिवंत असून मेल्यात जमा व्यास म्हणतात, त्याच्या दासाचा उल्लेख आहे शेवटी सेवकाचा. आणि मग तुम्ही दास्यत्वात भूषण का मानता? त्याचं कारण आहे बाबा. का? अरे सेवक कोणाला म्हणतात? मोलाने चाकरी करता तरीच चाकर म्हणती तत्वता, मोल न घेता चाकरी करता उपकारक म्हणती तया. अरे पगार ठरवून जो काम करतो तो चाकर, पण नुसतं काम करतो मोबदला घेत नाही तो उपकारक. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही दास आहे पण या अर्थी उपकारक म्हणते तया. पण या दास्यत्वात फायदा काय? फार मोठा फायदा आहे. प्रपंचातलं दास्यत्व वेगळं आणि परमार्थातलं दास्यत्व वेगळं. प्रपंचात कितीही इमानदारीनं दास्यत्व करा तरी मालकाला विचारा, तरी मालक एवढंच सांगणार, पठ्ठा मालकच पाहिजे आणि तो माझा जन्मभर दासच पाहिजे. कोणाही मालकाला. तर असं कोणी म्हणते का? 20 वर्ष आता माझ्याकडे 50-50 गडी राबले बरं का देवा, आणि मी स्वतः मालक झालो. इथून पुढच्या वयामध्ये आता उतार वय लागलं, माझं एकच इच्छा आहे, जेवढे माझे गडी ते सगळे मालक व्हावे आणि माझा सगळा परिवार त्यांच्या कामावर नोकर म्हणून राहावा. 5 सत्यनारायण घालील असा एकतरी मालक म्हणतो का? प्रपंचात किती इमानदारीनं काम करा तरी मालकाला वाटतं मी मालकच राहावा आणि हा माझा जन्मभर दासच राहावा. प्रपंचातलं दास्यत्व. एक गडी इमानदार एका श्रीमंताकडे आणून दिला आणि 20 वर्षानं गाठ झाली त्याच्या मित्राची. नमस्कार, तुमच्याकडे एक परिवार मी आणून दिला होता, त्याची 2 मुलं, त्याची बायको, तो स्वतः शेतीतल्या कामासाठी. ऐकाव का? गेले ते 20 वर्षे झाले आमच्या शेतीवर आहे. बरं कसं काय वागणूक? देवासारखा माणूस. बस मी शेतीत जात नाही 15-15 दिवस, पण अजून सुतईचा सडा चोरीला गेला नाही. डबल उत्पन्न, इमानदार माणूस, त्याची बायको इमानदार, तो स्वतः इमानदार, त्याची लेकरं इमानदार. बस इतका सुंदर माणूस पुन्हा नाही मिळायचा. तुमची काय इच्छा आहे? माझी एकच इच्छा आहे, आता मी जिवंत असेपर्यंत त्यानं माझ्या कामावरून दुसरीकडे जाऊ नये. म्हणजे पठ्ठा मालकच पाहिजे तो नोकर. हे प्रपंचातल्या दास्यत्वाचं फळ. मालकच राहावा आणि तो माझा दासच राहावा. पण परमार्थामध्ये याच्या उलट आहे. याच्या उलट आहे. आपण ऐकून हा गोंदवलेकर महाराज आणि त्यांच्याकडे तीर्थयात्रेच्या निमित्ताने काही सेवक म्हणजे असायचे कामाला. मठामध्ये पण काही यात्रेकरू यायचे आणि यात्रेकरू सगळे एका प्रकारचे नसतात. मग मठातला कोणी तांब्या, कोणी शबनममध्ये घालून, कोणी परात, कोणी फुलपात्र. सेवक वर्ग तक्रार करायचा, महाराज हे काही यात्रेकरू कोणी तांब्या घेऊन जातं, कोणी फुलपात्र, कोणी परात. नेऊ दे का? त्या माझ्या लेकी आहे आणि आम्ही सगळे सेवा करणारी मंडळी मठातली. तुम्ही माझ्या सुना आहात. इथं जन्मभर राबून आम्हाला पदवी सुनाची आणि ते 3 दिवसाकरता यात्रेकरू त्यांना लेकीची पदवी. अरे तुम्हाला कळत कसं नाही? लेक 3 दिवसाकरताच येते दिवाळीच्या निमित्तानं आणि सून कायम तिथं. परमार्थ क्षेत्रामध्ये दासच हा मालक होतो आणि म्हणून दास्यत्वात भूषण मानतात तुकोबाराय. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अहो पण त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं आणि सर्व भावे दास्यत्व करण्याचं एकमेव कारण काय? त्याची माझे हित करीती सका, त्याची माझे हित करीती सका.
दासत्व करण्याचं आणि विश्वास पायी ठेवण्याचं एकमेव कारण काय? उत्तर देतात, त्याची माझे हित करीती सकळ. माझं हित करणारे तेच चकारात्मक, बाकी नाही. हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारते. बस म्हातारं मरण पावलं, मग ते बाहेर काढतात प्रेत. म्हातारीनं बघितलं तर कानामध्ये बिगबाई तशीच 5 ग्रॅमची असेल. म्हातारीनं विचार केला जाऊन काढावी, तर लोक म्हणतात पाव पाटील सोन्यासारखा जीव गेला आणि म्हातारी कानावर तुटून पडली. न काढावी तर जाता जाता म्हातारं 2,500 वाटोळे करून चाललं. म्हातारी हुशार, तिनं ठरवलं आपण काढायची नाही आणि म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. न्हायला प्रेत काढल्यावर म्हातारी प्रेताच्या जवळ आली आणि प्रेताची पावलं धरली. पावलं धरून म्हातारी रडू लागली. नातलग भोवताल होते. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. आणि मग नाऊ घालणारे पावलाकडे बघू लागले. म्हातारीनं इकडे तिकडे बघितलं, आपल्या रडण्याकडे लक्ष समाजाचं आलं. मग वर्णन वर सुरू झालं. आणि तेरी काठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. लोक पायाकडे पाहू लागले, कारण तिला हळूहळू स्टँडवर यायचं होतं. मग वर्णन कमरेवर आलं. चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. वर्णनवर आलं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर वर्णन आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. आणि मग नाव घालणाऱ्यांचं लक्ष गेलं. पाटील काय बिग बाई तशीच राहिली, काढा तेवढी. यमाच्या हाती बांधुण्या देती, भूषणे घेती काढून या. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. धरली तुझी कास तुका म्हणे, धरली तुझी कास तुका म्हणे, धरली तुझी कास तुका म्हणे. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. म्हणून विश्वास ठेवण्याचं एकच ठिकाण आहे संतांचे पाय. हा माझा विश्वास. आणि विश्वास ठेवण्याचं आणि सर्व भावे दास्यत्व करण्याचं एकच कारण, त्याची माझे हित करीती सकळ. पण नेमकं हित म्हणजे काय? जेणे हा गोपाळ कृपा करे. भगवंताची कृपा जीवावर, याला म्हणतात हित. आणि ते संताशिवाय शक्य नाही. जेणे हा गोपाळ कृपा करी. नाहीतर तुम्ही काल्याचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. सगळ्यांना सिदोऱ्या सोडायला लावल्या देवानं. मी तिथंच होतो. चला काढा रे काढा. मग कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी हे सगळे बघितलं आणि देव नाराज झाले. काय आणलं रे? माझे आहे तैसे पाय, नाही तरी घरा जाय. चोरुण्या माय नवनीत आणावे. असं म्हटल्यावर एक फाटक्या कपड्याचा प्रतिकूल परिस्थितीतला गोपाळ रडतच उठला. का रडतो रे? चांगले कोठुनी आणावे गोपाळा. चांगले कोठुनी आणावे गोपाळा. चांगले कोठुनी आणावे गोपाळा. आमुचा दुबळा संसार. आमुचा दुबळा संसार. आमुचा दुबळा संसार. आमुचा दुबळा संसार. अरे का रडतो? तेव्हा त्यानं कारण सांगितलं. चांगले कोठुनी आणावे गोपाळा. आमुचा दुबळा संसार. तुम्ही श्रीमंताची मुलं, तुमची शिदोरी श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम, तसं आम्ही गरिबानं कुठून आणावं देवा. चांगले कुठूनही आणावे गोपाळा. आमुचा दुबळा संसार. आणि मग तुकोबारायला सहन झाला नाही. गोपाळाची बाजू तुकोबाराय घेतात. तेही गोपाळाच्या वेशात होते. तुका म्हणे तदी होतो आम्ही, तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानरीच्या फौजे, तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही 9 लक्ष गोपाळ, तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. होतेच तेव्हा. आणि मग गोपाळाच्या रूपात तुकोबाराय उठले. काय देवा, कोणाला सांगता घरी जायला? घर आहे का आता आम्हाला? तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. तुम्हाला नाही बरं का महाराज, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, बाकीच्यांना म्हणतो. ही वशिलेबाजी चालणार नाही देवा.
मग सर्वांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. तुकोबारानं मध्यस्थी केली आणि देवाला सगळ्याच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीमध्ये मिसळून घ्याव्या लागल्या. बस सगळ्या गोपाळावर प्रभूची कृपा झाली. याचं कारण आहे मध्यस्थी संत तुकोबारायण केली. जीवावर कृपा देवाची होणे याला हित म्हणतात आणि ते हित संत करतात. त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ. नाही तर वैऱ्याचा भाऊ विभीषण आहे. वैऱ्याचा भाऊ जेव्हा विभीषण जी आले तेव्हा रामचंद्र प्रभू जवळ हनुमान जी बसले होते. हनुमान वो कौन है अपनी तरफ आ रहा? वही तो है भगवान जिसका नाम आपने सुना होगा. वो रावण का छोटा भाई विभीषण रात दिन आपका सुमरन करता है. लंका में सीता माँ का तलाश करने की मदद उन्होंने की थी हमें. वो रावण का छोटा भाई विभीषण उनका नाम सभी को मालूम है. वो तुम्हारा भजन करता है, आपका ही भक्त है. रावण का छोटा भाई? हाँ. तो मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. किती स्वीकार? विभीषणाला पहिल्या भेटीत रावण मारायच्या आधी प्रभू रामचंद्राने राज तिलक केला. कोण आहे विभीषण? वैऱ्याचा भाऊ आहे. पण वैऱ्याच्या भावावर रामाची कृपा झाली. याला मध्यस्थी संत हनुमानजी आहे. जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास्यत्व करण्याचं आणि पायी विश्वास ठेवण्याचं एकमेव कारण काय? उत्तर आहे त्याची माझे हित करीती सकळ. हित म्हणजे नेमकं काय? जेणे हा गोपाळ कृपा करी. बस देवाची कृपा जीवावर होणे याला म्हणतात हित. का? जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर कृपा. कृपेपेक्षा श्रेष्ठ जगात काही असू शकत नाही. छाया तू बडी घनी तुझस बडो न कोय. सर्वात श्रेष्ठ कृपा आहे कृपा. तुम्ही पहा भगवंताला सुद्धा हा कायदा मान्य आहे. भगवंताला सुद्धा नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. जे आहे ते भोगावंच लागतं. म्हणून सुदामजी जेव्हा भगवान श्रीकृष्णजीकडे भेटायला येतात तेव्हा कुंकुम तिलक स्वतः श्रीकृष्णजी करतात सुदामजीला. कुंकुम तिलक हातात कुंकू घेतला आणि कपाळावर अंगठा आणि जोरात दाबून फिरवला. मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ असतो. का फिरवला? तर सुदामजीच्या कपाळावरचं विधिलिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश. लक्ष्मीचा नाश, संपत्तीचा नाश म्हणजे दारिद्र्य. पण देवानं अंगठ्याला कुंकू लावायचं निमित्त दाबला आणि फिरवला अंगठा. अक्षर उलट केलं यक्ष श्री. श्री क्षय त्याचा केला यक्ष श्री म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पण कृपा हरीची झाल्यावर हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने भिकची मागावी. सुदाम्याचे कपाळ लिहिले देवाने भिक न मागावी. आजपासून दारिद्र्य संपलं बाबा. भोग प्रारब्धाचा पण कृपा हरीची झाल्यावर हरी कृपा त्याचा नाश झाला. म्हणून हरीच जे सामर्थ्य नाही ते हरीच्या कृपेत आहे. त्याची माझे हित करीते सकळ. जेणे हा गोपाळ
कृपा करी कृपा. तुम्ही पहा जीवावर प्रभूची कृपा होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. जेणे हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, तिने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीती सत, माझे हित करीती सत, माझे हित करीती सत, माझे हित जेणे हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, तिने हा गोपाळ कृपा करी. महाराज मग एवढ्यासाठी विश्वास ठेवायचा आणि दास्यत्व करायचं एवढ्यासाठी नाही बाबा, एवढ्यासाठी नाही. जर साधक भागला दमला तर अशा वेळेला संत त्याला कडेवर घेतात. भागली आमज वाहतील करी, भागली आमज वाहतील करी, भागली आमज वाहतील कडिये, भागली आमज वाहतील कडिये, भागली आमज वाहतील करी, भागली आमज वाहतील करी, भागली आमज वाहतील कडिये, भागली आमज वाहतील कडिये. त्यांचे जाणे कोण सर्व सुख, त्यांचे जाणे कोण सर्व सुख, तेची माझे हित करीती सके, तेची माझे हित करीती सके. त्यांचे आण जोडे सर्व सुख, त्यांचे आण जोडे सर्व सुख, तेची माझी हित करीती सके, तिची माझी हित करीती सके. शेवटचा दृष्टांत होय का उदक तुटता मिना. मासा पाण्याच्या बाहेर काढला म्हणजे किती वर्ष जगतो तुमच्या भागात? काही काही भागात फरक आहे म्हणून विचारतो. आमच्या नागपूरकडे अशी विचित्र पद्धत आहे, माणसं मेल्यावर जाळतात. तसंच आहे का? मग सारखंच. मासा पाण्यातून काढला की तडफडून मेलाच. जीवजिती जीवना संगे मत्स्या मरणत्या वियोगे. मास्याला पाण्याच्या बाहेर काढताना जेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना याला म्हणतात भागणं. आणि अशा वेळेला तो परमार्थ सोडून द्यायच्या तयारीत असतो तेव्हा संत धीर देतात, याला म्हणतात कडेवर घेणं. भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील, भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांची आहे जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. सर्व सुख जोडे त्यांचे आणि त्यांचे आणि जोडे. सर्व म्हणजे असत्तस्य सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्ययत, सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वमेनं प्रचक्षते. सर्वच काळी सर्वच प्रकारच्या सर्व सृष्टीचे सर्वच ज्ञान ज्याला असा जो परमात्मा त्याची प्राप्ती यांच्यामुळे होते. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. मग त्यांचे आणि सर्व सुख जोडे म्हणून भागल्यानंतर ते कडेवर घेतात म्हणून आमचंही तेच करतात म्हणून त्यांच्यामुळे भगवान जीवावर कृपा करतोय म्हणून आमचं ठरलेलं आहे. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, 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 तुका म्हणे शेष सेवीन, तुका म्हणे शेष सेवीन. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझ हित करीती सक, तेची माझ हित करीती सक. वचन न मोडी
वचन मोडी बोलले ते हित करीती सका हित करीती सका तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन मोडी बोलिले ते बस तेच माझं हित करतात त्याच्यामुळे भगवान कृपा करतो भागल्यानंतर कडेवर घेतात त्यांच्यामुळे सर्व सुखाची प्राप्ती होते म्हणून ठरलेलं आहे शेष सेवीन आवडी म्हणजे वचन न मोडी बोलिले ते त्यांच्या मुखातून आलेलं वचन याला शेष म्हणतात आली मुखावाटा अमृत वचने सेवी तो उच्चिष्टे संतांची उत्तरे शेष सेवन करणे म्हणजे त्यांच्या वचनाप्रमाणे वागणे वचनानं मोडी बोलिले ते वचनानं मोडी खेड्यातला दृष्टांत आहे नवीन बैल जुंपली ते शिकवणीला त्याला कुठे खोंड म्हणतात कुठे गोरे म्हणतात काही काही भागात ती नवीन बैलन उधळली गाडीवाणाला बैल आवरत नव्हती उधळली खूप प्रयत्न करतोय पण त्याला बैल आवरत नाही शेवटी किलोमीटरवर त्याला सरळ रस्ता दिसत आहे एक पोर 3 वर्ष वयाचं रस्त्यावर उभा आहे डांबरी आणि त्याची आई मिस्त्री लावत काठाला उभी आहे हे गाडीवाल घाबरलेलं अहो पोर बाजूला करा मावशी बैल उधळली पोर बाजूला करा बैल उधळली पोर बाजूला करा मिस्त्री लावता लावता ती आई म्हणत होती पोर मरू दे तुला धावते पोलीस स्टेशन हे काकुळ तिला आलं विचार अहो पोर बाजूला करा मावशी आता अर्धाच किलोमीटर अंतर राहिलं ती काही बाजूला करे ना अगदी जवळ 100 फुटावर पोर बाजूला करा मरल पोर तू पोर मरू दे तुझ्या बापाचा रस्ता एकट्याचा तू पोर मरू दे असं करताना नाही बाजूला केलं बैलगाडीचं चाक पोराच्या डोक्यावरून गेलं टोमॅटो सारखं डोकं फुटलं पोल पाली सारखं पोर तडफडून जाग्यावर मेलं रिपोर्ट मग याला अटक झाली 2-4 वर्षे भांडण चाललं आणि निकालाची तारीख कीर्तनात लगेच निकाल लागतो सगळ्या गावात चर्चा फाशी होती देते त्याला फाशी त्याच्या फासावरच जावं लागेल काय एक पोर मारलं राहते काय असं सुटतं का गावात चर्चा त्यानं सकाळी मनोभावे देवाची प्रार्थना केली वकील साहेबाकडे गेला खूप रडला साहेब माझी तीळभर दोष नसताना सुद्धा हे असं 3 मुली लग्नाचे आहे आता मला खडी फोडायला जावं लागेल काहीतरी करा वकील साहेब म्हणले तुला सोडवतो 500 रुपये घेईल पण मी म्हणतोय तसा बोलला पाहिजे तसंच बोलील साहेब कोर्टानं काही विचारू दे तुझं नाव गाव आडनाव रागावून प्रेमानं कसंही विचारलं तरी फक्त एवढं बोलायचं बुईंग काय बुईंग तसंच म्हणेल साहेब वचनानं मोडी बोलिले ते आणि आलं कोर्ट आहे तिकडून तिचा वकील इकडून याचा वकील दोघंही आरोपीच्या ठिकाणी उभे आणि कोर्टाने विचारलं काय नाव तुझं बुईंग काय बुईंग बाबाचं काय नाव आहे बुईंग आडनाव बुईंग गाव बुईंग पोस्ट बुईंग वकील साहेब काय पागल बिगल आहे का अरे नाव काय तुझं बुईंग या बाईचं पोर तूच मारलं ना गेल्या वर्षी 4 वर्षापूर्वी बुईंग ही तुझ्याच गावची आहे ना बुईंग अरे याला एवढंच येतं का काय दुसरं काही बोलत नाही का डोक्यात फरक आहे अरे तुला एवढंच येतं का बुईंग काय नाव आहे तुझं बुईंग या बाईचं पोर तू मारलंय ना बुईंग अरे याला एवढंच येतं का वकील साहेब सगळे शांत पण त्या बाईला नाही दम निघला चांगलं बोलतोय साहेब आता लागलाय हा नाटक करायला चांगलं बोलतोय तुम्हाला कसं माहित माझ्याच गावचं आहे 4 वर्षापूर्वी पोर मारलंय माझं हो पण ते चांगलं बोलतं कशावरून 1 किलोमीटरहून वरडत होत बैल उधळली पोर बाजूला करा बैल उधळली पोर बाजूला करा तुम्ही कुठं होत्या मी काठाला मिस्त्री लावत होती आणि पोर अर्ध्या रस्त्यात उभं होतं मग हे 1 किलोमीटर वर पोर बाजूला करा पोर बाजूला करा चांगलं बोलतोय साहेब मग काय झालं मी म्हटलं तू मरू दे पोर धाव ते पोलीस स्टेशन मग ते खूप वरडायचं मी म्हटलं मरू दे पोर शेवटी मारलं काय ठीक आहे मावशी त्यानं त्याची जबाबदारी पार पाडली तो लांबून सांगत होता बैल उधळली पोर बाजूला करा तरी तुम्ही पोर बाजूला केलं नाही पोर मारायला कारणीभूत तुम्ही आहे तो निर्दोष आहे सुटला गाडीवाला वकील साहेबाकडे आला पाया पडला वकील साहेब तुमच्यामुळे वाचलो नाही तर खडी फोडायला गेलो असतो वकील साहेब म्हणले आमचं निमित्त असतं रे आम्हा वकील लोकांचं सत्यमेव जयते
तुझं सत्य होतं बाबा, म्हणून तुझा विजय झाला, आमचं निमित्त आहे. पण आता 11:15 झाले, चालतो साहेब. अरे पण 500 रुपये फी. बुईंग साहेब, आरती बुईंग कोर्टापुरती होती. ते तुमचं ठरलंय साहेब, पण माझं ठरलेलं आहे. वचन मोडी बोलिले ते, वचन मोडी बोलिले ते, बस. सामान्य वकिलाच्या वचनाप्रमाणे जर गाडीवाला वागला तर गाडीवाला निर्दोष सुटला. तसंच जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, आणि तुम्ही आम्ही सगळे जीव आरोपी आहोत. 4 भूमिका लक्षात घ्या. जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, आणि आपण सगळे जीव आरोपी आहोत. हे सामर्थ्य संत वचनात असल्यामुळे तुका म्हणे शेष घेईनावडी, वचनन मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ जने हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्धा नाही चारिला अधिकारी आपुला. करा क्षमापराध